आज गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सुरू होतं आहे आपलं. आता नवीन वर्ष किंवा गुढीपाडवा म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये खूप विचार येतात की गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा, ओके, नववर्ष, सगळं ठीक आहे. पण एक गुढीपाडव्याचा आपण साधा म्हणजे विचार जरी केला तरी आपल्याला इतक्या बारीक बारीक गोष्टी लक्षात येतात. आणि त्या लक्षात येणाऱ्या गोष्टींबद्दल आज सहजच माझ्या मुलाशी बोलता मला असं वाटलं की हे सगळ्यांशी शेअर करावं, आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ करते आहे. तर म्हणजे किती प्रकारांनी मानवीय दृष्टिकोनांना या एक शब्द गुढीपाडवा म्हटला की किती डायमेन्शन्स किंवा अंगांनी माझ्या मनामध्ये विचार आला, तो मला शेअर करायचा आहे. तर पहिल्यांदी तर असा विचार आला की आपण कडुनिंबाचा पाला, आपण ज्या फांद्या आणतो त्या आणायला पाहिजे, त्या लावायला पाहिजे. हां, बघा, साधा कडुनिंबाची फांदी लावायची, पानं लावायची. म्हणजे काय एकदम आठवलं, अरे ऋतुचक्र, वसंत ऋतू सुरू आहे. कोणता महिना चालला आहे? मार्च एप्रिल. वसंत ऋतू आहे आणि कफकारक ऋतू आहे. तर त्या दोषांना बॅलन्स करण्यासाठी म्हणून असं म्हणतात. मी काही आयुर्वेदाची काय म्हणतात त्याला अभ्यासक वगैरे नाही आहे, पण असं म्हणतात की सकाळी कडुनिंबाची पानं खाल्ली की ह्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला जो वातावरणामुळे आपल्यात दोष निर्माण होतो तो बॅलन्स होतो. अरे वा, एका छोट्याशा गोष्टीमधनं हेल्थ सायन्सबद्दल मला एखादी चांगली आठवण मिळाली. मग पुढे विचार केला की अरे गुढीपाडवा, नवीन वर्ष, नाही का? नवीन वर्ष म्हणजे नवीन कॅलेंडर इयर. तर कोणतं कॅलेंडर इयर चालू होतं आता? तर 1944 शालिवाहन शक, 1944 शालिवाहन शक. म्हणजे आपण जे कॅलेंडर वापरतो मग ते कोणतं कॅलेंडर आहे? तर आपल्याला एकदम थोडासा इतिहास बघण्याची प्रेरणा मिळते की अरे हा, आपण जो कॅलेंडर वापरतो तो इंग्रजांच्या काळापासून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो आहे. मग त्याच्या आधी हे जे वर्ष, नवीन वर्ष आपण म्हणतो आहे 1944, 1944 शालिवाहन शक. मग हे शालिवाहन कोण होता, शक कोण होते? इतिहासात डोकवण्यासाठी मला पुन्हा एक छोटासा ट्रिगर मिळाला. आणि जेव्हा आपण डोकवायला लागतो तेव्हा आपल्याला काय जाणवतं, कोण होता शालिवाहन, कोण होता शक? मग खूप कथा, खूप इतिहासातले वेगवेगळे धागेदोरे समोर आले की हे शक नावाचे आक्रांता होते, आक्रमक, इन्व्हेडर्स, जे सेंट्रल एशियामधनं घोडा त्यांचं बलस्थान होतं आणि ते स्वतःला खूप मोठे धनुर्धर, आर्चर्स असे समजत. आणि साधारण मौर्य वंशाचं जेव्हा पतन झालं, मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, म्हणजे साधारण काय म्हणतात त्याला, बिफोर ख्राइस्ट आपण जे म्हणतो, तर ईसापूर्व साधारण 327 वर्षापासनं मौर्य साम्राज्य भारतात होतं आणि ते भरपूरच बलशाली होतं. त्यांचं साम्राज्य 150 वर्ष टिकलं. त्यातलं चंद्रगुप्त मौर्य किंवा राजा अशोक हे आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतरही काही वर्ष ते टिकलं, साधारण 150 वर्ष टिकलं. आणि जेव्हा हे मौर्य साम्राज्य पतनाला गेलं तेव्हा हे शक आक्रांता परदेशातनं, म्हणजे सेंट्रल एशियातनं इथे भारतावर एक राज्य आक्रमण करून जिंकत गेले. आणि खूपसा प्रदेश त्यांनी जिंकला होता. गुजरात, मध्य प्रदेश आणि उज्जैन हे त्या काळातलं खूप महत्त्वाचं स्थान होतं, ते पण जिंकलं होतं. मग या शक आक्रांतांना हरवणारा विक्रमादित्य, म्हणून विक्रमादित्याने जेव्हा या शकांना उज्जैनमधनं बाहेर काढलं तेव्हा त्यांनी ह्या विजयानिमित्त, म्हणजे व्हिक्ट्री निमित्त एक नवीन कॅलेंडर सुरू केलं. त्याला विक्रम संवत असं म्हणतात बरं का. आणि उत्तरेमध्ये हेच विक्रम संवत कॅलेंडर आता प्रचलित आहे, विक्रम संवत. ते विक्रमादित्याचा शकांवर झालेला विजय ह्या मोठ्या घटनेसाठी म्हणून ते कॅलेंडर सुरू झालं. आणि दक्षिणेमध्ये हे शालिवाहन शक. तर विक्रम संवत माझ्यामध्ये की 2079 वर्ष चालले, 2079 इयर चाललं आहे. विक्रम संवत पण आजच कॅलेंडर चेंज होणार आहे.
आणि शालिवाहन शक हे 1944 झाले. मग साऊथ इंडियामध्ये सुद्धा एक सातवाहन नावाची डायनेस्टी होती आणि त्यांचं त्या सातवाहन साम्राज्यातला एक सतकर्णी नावाचा जो राजा होता त्यांनी इकडे वेस्टर्न भागामध्ये असलेल्या पश्चिम भागामध्ये असलेल्या शकांच्या साम्राज्याला संपवलं होतं. आणि त्याची आठवण म्हणून हे जे संवत्सर आहे, हे जे हा जो एरा आहे याला शालिवाहन शक. तर त्या सातवाहनांचा तो राजा होता आणि तो प्रतिष्ठान म्हणजे की पैठण, आजचं पैठण, तिथून तो राज्य करत होता. आणि त्या राज्याचं जी समृद्ध वर्णनं अनेक ट्रॅव्हलर्सच्या याच्यामध्ये आपल्याला सापडतात, ती फारच इंटरेस्टिंग आहेत. तर त्याची आठवण म्हणून हे शालिवाहन शक सुरू झालं असं अनेकांचं मत आहे. अनेकांचं मत आहे की एक चष्टन नावाचा शक सम्राटच होता ज्यांनी हे शक हे जे वर्ष आहे जे आत्ता 1944 चाललं आहे ते सुरू केलं. आणि त्याचा जो नातू होता त्याला रुद्रदमन असं म्हणत होते. तर तो संस्कृतचा गाढा अभ्यासक होता. संस्कृत भाषेला त्यांनी पुनर्जीवित केलं होतं आणि खूप ठिकाणी संस्कृत जे शिलालेख सापडतात ते त्याच्या काळात सुरुवात झाली होती असं म्हणतात. मग हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की अरे हे मोठमोठ्या साम्राज्यांनी आपापल्या व्हिक्ट्रीसाठी आपापल्या विजयांचं स्मरण ठेवण्यासाठी म्हणून हे कॅलेंडर सुरू केले. म्हणजे आपल्याला इतिहासात डोकावण्याची एक प्रेरणा मिळाली. बरं, त्याच्याच बरोबर मानवीय स्वभाव धर्म पण लक्षात आला की हे राजे एकमेकांवर युद्ध करून विजय मिळवत असत, त्यासाठी प्रयत्नशील असत. कोण चांगला, कोण आतला, कोण बाहेरचा असं शेवटी उरलं नाही. कारण आपण रुद्रदमनचं उदाहरण बघितलं की संस्कृत म्हणजे ते लोक शक तिकडनं आले आणि इकडचे होऊन गेले. हे सोशल फॅब्रिक आपल्याकडे इतकं सुंदर असं विणल्या जातं की बाहेरचा असा कोणी राहत नाही, तो इथे येतो, इथल्या विचारधारेशी अनुरूप होऊन जातो, तिचा आत्मसात करतो आणि मग तो इथल्याच एका राजांपैकी एक राजा होऊन जातो. आणि त्याप्रमाणे ते शक म्हणून हे शालिवाहनामध्ये शालिवाहन शक. आणि शिवाय मग नंतर हे जे शक म्हणणं जे सुरू झालं तिथपासनं ते मग शके म्हणजे की इपॉक किंवा एक एरा सुरू करणं, त्याला पण शक असं म्हणायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यावर की कसा होता पूर्वीचा काळ, कशा पद्धतीने कॅलेंडर्स बनत होते. आज आपण कुठलं कॅलेंडर वापरतोय प्रामुख्याने, जरी हे मराठी कॅलेंडर म्हणू किंवा ह्याला साऊथ इंडियाचं कॅलेंडर म्हणतात, मराठी कॅलेंडर असं नाही, भारतीय कॅलेंडर म्हणून, आणि नॉर्थ इंडियाचं विक्रम संवत आहे प्रामुख्याने. तसे मुघल आले तेव्हा हिज्र कॅलेंडर सुरू झालं आणि इंग्रज आले तेव्हा त्यांच्या राजाच्या नावाने पुन्हा जे कॅलेंडर होतं ग्रेगोरियन कॅलेंडर, ते कॅलेंडर आपण आता सध्या वापरतोय. तर सध्या आपण इंग्रजांच्या ग्रेगोरी राजाच्या नावाचं कॅलेंडर इथे आता सध्या वापरतोय ग्रेगोरियन कॅलेंडर नावाने. तर एक साधा गुढीपाडवा म्हटला, मला हेल्थ सायन्सबद्दल एखादी गोष्ट कळली, मला थोडासा इतिहास, मौर्यांनंतर कसं कसं इतिहासात राजे बदलले, कसा कसा तिथे व्यापार चालू होता, या सगळ्या दृष्टिकोनातनं एक थोडीशी उजळणी करण्याचा मला चान्स मिळाला. आणि मग त्याच्यानंतर विचार केला की हे जे कॅलेंडर आहे आपलं हे लुनार कॅलेंडर आपण त्याला म्हणतो, की चंद्राप्रमाणे चालणार आहे. ॲक्च्युली पूर्णपणाने लुनार नाही आहे, तर दोन प्रकारचे कॅलेंडर असतात, एक सोलार कॅलेंडर आणि एक लुनार कॅलेंडर. सोलार म्हणजे की पृथ्वीची सूर्याभोवतीची जी गती आहे 365 दिवसांची, तर त्याप्रमाणे कालगणना करणे. ओके, सो आता हिस्ट्रीमधनं मी कालगणनेकडे वळले की अरे कालगणना कशी करायची. तर लुनार कॅलेंडर्स समोर आले, सोलार कॅलेंडर्स समोर आले, आणि हे थोडेसे लुनी सोलार असं ते त्यांना म्हणतात. म्हणजे की लुनार कॅलेंडर्सचं व्हेरिएशन आणि सोलार कॅलेंडरला त्यांनी मॅच करण्यासाठी म्हणून आपल्याकडे अधिक महिना इन्क्लूड होतो. तर त्या दृष्टिकोनातनं ते कॅल्क्युलेशन्स त्यांनी केलेले. तर काल म्हणजे, आणि हे खूप खूप आधीपासून आहे, म्हणजे इवन महाभारत काळामध्ये सुद्धा सोलार आणि लुनार कॅलेंडरचा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे ज्यावेळी पांडवांनी अज्ञातवासातनं
अज्ञातवासातनं ते बाहेर आले. त्यांना आश्रय देणाऱ्या राजाला वाचवण्यासाठी म्हणून ते युद्ध करायला बाहेर आले. आणि दुर्योधन आणि कौरवांनी सांगितलं की तुमचा डील जो आहे तो मोडला आहे, तुम्ही 1 वर्षाच्या आत सापडले गेले आहात, त्यामुळे आता तुम्हाला आपल्या ठरावाप्रमाणे पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास करावा लागेल. तर असं म्हटल्याबरोबर आता पेच प्रसंग निर्माण झाला. तो पेच प्रसंग सोडवण्यासाठी अशी कथा आहे की श्रीकृष्णाने मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की सौर कॅलेंडरप्रमाणे 1 वर्ष ऑलरेडी संपलेलं आहे, त्यामुळे लुनार कॅलेंडरप्रमाणे ते संपलं नाही आहे, पण 1 वर्षाची अट होती. कोणत्या कॅलेंडरप्रमाणे अशी अट नव्हती आणि त्यामुळे तो बेनिफिट ऑफ डाऊट पांडवांना मिळाला आणि त्यांना पुन्हा 12 वर्ष वनवासाला जावं लागलं नाही. अशा अर्थाची एक कथा पण आपल्याला महाभारतात सापडते. म्हणजे की अरे ही कालगणना कधीपासून चाललेली आहे आणि किती प्रयत्न झालेले आहेत हे कॅलेंडर्स बनवण्यासाठी आणि टाईम मेजरमेंटसाठी. सो गुढीपाडवा एक शब्द म्हटल्याबरोबर मला त्या कालगणनेमध्ये सुद्धा मी 2-5 मिनटं डोकावले आणि मग पुढे गेले की खरंच ह्या सगळ्या एक साधा शब्द आहे आणि त्यांनी मला किती अवेअरनेस दिला विविध अंगांनी. म्हणजे सोशल दृष्टिकोनातनं पण दिला की अरे हे शक कोण आहेत, ते बाहेरून आले होते, आपल्या देशात सामावून गेले. म्हणजे आपल्या देशात आपलं आणि परकं असा भाव इतका तीव्रतेने कदाचित पूर्वी नव्हता. असंही एक सोशल फॅब्रिक काय असेल त्या काळचं, त्याचाही मला एक विचार शिवून गेला. त्याच्यानंतर हे संवत्सर आपण जे कॅल्क्युलेट करतो, तर मला असं कळलं की गुढीपाडवा सुरू झाला आहे तर आता या प्रत्येक वर्षाला ना एक नाव असतं, तर त्याला संवत्सर चक्र म्हणतात. 60 वर्षांचं ते चक्र असतं, 60 इयर्स चक्र. म्हणजे की 60 नावं त्यांनी काढलेली आहेत, प्रत्येक वर्षाला एक नाव देतात. आणि या वर्षाचं आता नवीन वर्षाचं नाव आहे शुभकृत नाम संवत्सर. आणि ते नाव ते काय करतात, 60 नावं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पहिल्या नावापासून स्टार्ट करतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे चक्र रिपीट होतं, ते पण पुन्हा ॲस्ट्रॉनॉमिकल अलाइनमेंट्स काही नक्षत्रांची आहेत. त्याच्यात ज्युपिटर वगैरे चा पण उल्लेख आहे की त्यांची जागा कुठल्या नक्षत्रात असते वगैरे. तर त्या दृष्टिकोनातनं हे 60 संवत्सर डिसाईड झालेत. आणि 60 नावांनंतर पुन्हा ती 60. आणि असं म्हणतात की आपण अध्यात्मशास्त्रामध्ये जे सत्व रज तम हे 3 गुण म्हणतो, हे 3 गुण ह्या विश्वामध्ये जे कार्यरत असतात त्या 3 गुणांनाच ॲक्च्युली, तर सत्वगुणाला विष्णू, रजोगुणाला ब्रह्म आणि तमोगुणाला महेश, विश्वातल्या या 3 गुणांचीही नावं ठेवलेली आहेत. तर ही 60 वर्ष जी आहेत संवत्सर चक्रातली, ती 20-20-20 अशी ह्या तिघांच्या नावाने ॲलोकेट केलेली आहे. म्हणजे की हे गुणचक्र आहे, ही लीला आहे, हे गुण बदलत राहतात आणि ते बदलल्यानंतर जॉग्राफिकल चेंजेस काय होतात, ह्युमन बिहेवियरमध्ये काय चेंजेस होतात ह्याचे ऑब्झर्वेशन्स करून त्या अनुसार त्या वर्षांना त्यांनी नावं दिली. आणि हे चक्र असल्यामुळे ते रिपीट होतं. म्हणजे हे 60 एक आवर्तन झालं की पुन्हा त्याच सिच्युएशन्स रिपीट होतात आणि त्यामुळे पुन्हा ती नावं दिल्या जातात. म्हणजे आता मला थोडंसं ॲस्ट्रॉनॉमीकडे विचार करायला झुकवून दिलं. एक शब्द काय गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडव्याच्या पुढे थोडासा विचार केला तर मला कितीतरी म्हणजे हेल्थ सायन्स, ऋतुचक्र, संवत्सर चक्र, ॲस्ट्रॉनॉमी, नंतर हिस्ट्री, ठीक आहे, सोशिओलॉजी, मग थिओलॉजी, ह्युमन बिहेवियर, ठीक आहे, मग ह्युमन म्हणजे हे कसे राजे आपल्या नावानी वर्ष सुरू करतात, कालमापन आणि अशा अनेक गोष्टींना मी काय केला, स्पर्श केला. ठीक आहे. तर सामान्यातला सामान्य म्हणजे मी एक अत्यंत सामान्य व्यक्ती आहे, पण तरीसुद्धा माझ्या बुद्धीला या एवढ्या डायमेन्शन्समध्ये थोडी चालना मिळाली. आता मला याच्यातल्या ज्या गोष्टीमध्ये सखोल जायचं आहे तिथे मी अभ्यास करू शकते. तर सांगायचा मुद्दा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सामान्यातल्या सामान्य माणसाला जागृत करणं म्हणजे फक्त वृथा अभिमान, आमचा सण खूप भारी आहे असं म्हणून काय होणार आहे. त्यापेक्षा हा सण मला कसा विचाराला प्रवृत्त करतोय
हा सण कसा मला अजून एक्सप्लोअर करायला इतक्या डायमेन्शन्सनी, जसं मी आत्ता सांगितलं की हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, अध्यात्म आहे, सोशॉलॉजी आहे, कालमापन आहे, कितीतरी हेल्थ सायन्स आहे, कितीतरी डायमेन्शन्सनी मला विचारांसाठी यांनी प्रवृत्त केलं. जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस पण इतक्या सहजपणे विचार करायला प्रवृत्त होतो, तेव्हा भारत, भा म्हणजे तेज, रत म्हणजे रममाण होणे, तेजात रममाण होणारी प्रजा निर्माण होऊ शकते. आणि हा एक विचार, थॉट मला स्वतःलाच खूप आवडला आणि म्हणून मी असा विचार केला की मी हा छोटासा व्हिडिओ बनवून शेअर करेन. तर ह्याच्यातले सगळे उल्लेख हे प्रतिशत खरे आणि अप टू डेट असतील असं नाही आहे, पण ज्या ज्या दिशांनी मी विचार केला त्या त्या दिशांनी मला जे काही सारभूत असं कळलं की ओके हे असं आहे, तर ते मी सांगायचा प्रयत्न केला. तंतोतंत ते खरंच असेल असं नाही, पण त्याच्यात मी अजून सखोल विचार केला तर एक्झॅक्ट डिटेल्स सकट मला ते प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे. तर इथेच मी माझा विचार थांबवते. सगळ्यांना पुन्हा नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.